नमस्कार. चला आज एका खास अगदी प्राचीन औषधी वनस्पतीबद्दल बोलूया. नाव आहे तिचं पिवळी हरड. हे एक असं सोनेरी फळ आहे ज्याला आपल्या पारंपरिक औषध पद्धतींमध्ये म्हणजे आयुर्वेदात वगैरे खूप मोठं स्थान आहे. चला तर मग याचं नेमकं काय रहस्य आहे ते उलगडून बघूया. पण मग एक प्रश्न मनात येतो नाही का, की इतकी जुनी प्राचीन वनस्पती आजच्या काळात आपल्या या धावपळीच्या जीवनशैलीतल्या समस्यांवर खरंच काही उपाय ठरू शकते का? तर याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. ओके, तर मग ही पिवळी हरड म्हणजे नेमकं आहे तरी काय? बघा, याचं शास्त्रीय नाव आहे टर्मिनेलिया चिबुला. पण सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे एका झाडाचं पिवळसर रंगाचं फळ आहे. आणि हो, याला काही ठिकाणी पिवळी हिरडा किंवा हरितकी असंही म्हणतात. नावं वेगवेगळी असली तरी गोष्ट एकच आहे. ठीक आहे, ओळख तर झाली. आता आपण पिवळ्या हरडच्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि प्रसिद्ध गुणधर्माकडे वळूया. म्हणजे ती सगळ्यात जास्त कशासाठी ओळखली जाते? तर ते आहे पचन संस्थेवरचा तिचा प्रभाव. खरं तर पिवळी हरड ही आपल्या आतड्यांसाठी एका बेस्ट फ्रेंडसारखं काम करते असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे बघा, बद्धकोष्ठतेसारख्या त्रासातून सुटका देणं असो, गॅस आणि अपचनामुळे होणारी ती अस्वस्थता कमी करणं असो, किंवा आतड्यांची नैसर्गिक हालचाल सुधारून पोट एकदम स्वच्छ ठेवण्यास मदत करणं असो, या सगळ्याच बाबतीत ती मदत करते. आणि यातली सगळ्यात खास गोष्ट काय माहितीये? ती एक सौम्य रेचक म्हणजे माइल्ड लॅक्झेटिव्ह म्हणून काम करते. आता याचा अर्थ काय? तर ती पोट तर साफ करते, पण शरीरात अजिबात कमजोरी किंवा थकवा येऊ देत नाही. अनेकदा दुसऱ्या औषधांमुळे जो थकवा जाणवतो ना, तसं हिच्या बाबतीत होत नाही. हेच तिचं वैशिष्ट्य आहे. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. तिचा प्रभाव फक्त पचनसंस्थेपर्यंतच मर्यादित नाहीये. खरं तर ही तर फक्त सुरुवात आहे. कारण एकदा का आपलं पचन सुधारलं की त्याचे चांगले परिणाम म्हणजे एक पॉझिटिव्ह रिपल इफेक्ट पूर्ण शरीरावर दिसायला लागतो. आता इथे बघा, या फायद्यांची साखळी किती मोठी आहे हे लगेच लक्षात येईल. यकृताचं म्हणजे लिव्हरचं काम सुधारण्यापासून ते अगदी आपलं रक्त शुद्ध करण्यापर्यंत, त्वचेच्या समस्या जसं की पिंपल्स किंवा खाज कमी करण्यापासून ते वजन नियंत्रणात मदत करण्यापर्यंत, म्हणजे बघा फायदे किती वेगवेगळ्या पातळ्यांवर आहेत. आणि हे तर काहीच नाही. समजा घसा खवखवतोय किंवा छातीत कफ साठलाय तरीही ही वनस्पती उपयोगी पडते. इतकंच काय, डोळ्यांचा थकवा कमी करायला आणि आपली एकूणच रोगप्रतिकारशक्ती म्हणजे इम्युनिटी वाढवायलाही तिची मदत होते. म्हणूनच म्हणतो, ही खऱ्या अर्थानं एक ऑलराऊंडर म्हणजे एक अष्टपैलू वनस्पती आहे. पण मग प्रश्न पडतो की हे सगळं होतं कसं? या छोट्याशा फळाच्या आत असं नेमकं काय आहे की ते इतके सगळे फायदे देतं? यामागचं विज्ञान काय आहे? तर विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर या फळामध्ये काही खास रासायनिक घटक असतात. नावं थोडी अवघड आहेत, पण ऐका. चेब्युलिनिक ॲसिड, चेब्युलॉजिक ॲसिड, टॅनिन्स आणि फ्लॅवोनॉइड्स. आता ही नावं लक्षात नाही राहिली तरी चालेल, पण महत्त्वाचं हे आहे की वैज्ञानिकदृष्ट्या हेच घटक तिच्या या सगळ्या औषधी गुणधर्मांसाठी जबाबदार मानले जातात. ठीक आहे, फायदे तर खूप आहेत, पण अर्थातच कोणतीही गोष्ट नैसर्गिक असली तरी वापरताना जबाबदारीनेच वापरायला हवी. चला तर मग आता ह्याबद्दलच्या काही महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे काय काळजी घ्यायची यावर एक नजर टाकूया. पहिली गोष्ट, ही वनस्पती नैसर्गिक आहे, पण याचा अर्थ असा नाही की कितीही सेवन केलं तरी चालेल. जास्त प्रमाणात घेतलं तर जुलाब होऊ शकतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट, गरोदरपणात तर तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय अजिबात वापरू नये. आणि तिसरं म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट, त्यामुळे दीर्घकाळ म्हणजे खूप दिवस सतत सेवन करणं टाळावं. थोडक्यात काय, तर या सगळ्यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. नैसर्गिक उपाय वापरताना त्याबद्दलचं योग्य ज्ञान आणि पुरेशी सावधगिरी या दोन्ही गोष्टी अगदी हातात हात घालूनच चालल्या पाहिजेत, एकट्या दुकट्या नाही. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न मागे ठेवून जातो. ज्या वनस्पतींनी हजारो वर्षांपासून मानवी आरोग्याची साथ दिली आहे, काय वाटतं त्यांच्यामध्ये आपल्या आजच्या आणि भविष्यातल्या आरोग्याच्या समस्यांची काही नवीन उत्तरं दडलेली असू शकतील का? विचार करायला हरकत नाही.